यू कॅन विन पुस्तक वाचत असताना मला एक ओळ लक्षात आली की निकृष्ट व्यक्तींसोबत घालवलेला वेळ किंवा त्यांच्याशी केलेला संवाद आपल्याच विचारांची अवहेलना होते. आणि ते का होतं यासाठी मी जास्त रिसर्च करायला सुरुवात केली आणि त्या रिसर्चमधून मला एक स्टोरी कळाली. तर स्टोरी अशी होती, आपण कशी होती ते जाणून घेऊया. एक टायगर होतात, एक गाढव होतात. गाढव आणि टायगर एका वाटेने जात होते आणि त्या जंगलामध्ये त्यांना एक चारा दिसला. गाढव टायगरला म्हणाला, तो बघ निळा चारा. टायगर गाढवाला म्हणाला, अरे मूर्ख आहेत का, चारा नेहमी हिरवा असतो. दोघांचा युक्तिवाद सुरू व्हायला लागला. दोघंही आपली बाजू ठामपणे मांडत होते. त्यांचा युक्तिवाद मिटत नव्हता. त्यांनी ठरवलं, जंगलाचा राजा सिंह आहे, तोच न्यायनिवाडा करेल आणि तो न्यायनिवाड्यामध्ये चुकीचा ठरेल त्याला शिक्षा दिली जाईल. आणि ते सिंहाकडे गेले आणि सिंहाने सांगितलं की गाढव जे सांगतोय ते बरोबर आहे आणि टायगरला थोडीफार शिक्षा देखील झाली. गाढव तो निळा चारा आहे, निळा चारा, निळा चारा आहे, निळा चारा आहे असं ओढत गेला आणि मी जिंकलोय असं म्हणत जंगल फिरत राहिला. टायगर सिंहाकडे आला. सिंहाला विचारलं, सिंह राजे, तुम्हाला माहित होतं की चाराचा रंग हिरवा असतो, तरी तुम्हा त्या गाढवाला का जिंकू दिलेलं? सिंह उत्तर देतो की कधी कधी मूर्ख माणसांना जिंकून दिलेलं कधीच चांगलं असतं. त्यांचा माइंडसेट हा ग्रोथ असतो. त्यांची थॉट प्रोसेस, त्यांचं इंटेन्शन, त्यांचं पर्स्पेक्टिव्ह, त्यांचं नॉलेज एका सीमेपुरतं मर्यादित असतं. ते जर अडॅप्टेबिलिटी केलं असतं तर कुठल्या कुठे असते. त्यामुळे आपण आपला एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना ठरवलं पाहिजे की आपण कोणाशी संवाद साधतोय. कारण भरलेल्या पाण्यामध्ये आपण जास्त पाणी जर त्या ग्लासामध्ये ओतलं तर ते व्यर्थ जातं आणि आपल्याला समोरच्याला जितकं कळेल तितकंच सांगता आलं पाहिजे. या यू कॅन विन बुक्स मधून आपल्याला हे लेसन मिळाला की आपण नेहमी चांगल्या लोकांसोबत राहिलात, चांगल्या लोकांसोबत संवाद सांगितला राहिला तर तेव्हा आपल्याला सन्मान मिळेल, आपली कदर होईल आणि आपली ग्रोथ, आपलं ट्रान्सफॉर्मेशन 10 टाइम्स बेटर होईल. महायुवा टॉक सोबत असेच कनेक्ट राहा. स्टे कनेक्ट अँड सबस्क्राईब.